नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो टॉपिक आहे तर तो आहे की गट ब ची पूर्वपरीक्षा तर आता झालेली आहे, पण आता या चुका ज्या आहेत ह्या गट क किंवा ग्रुप सी च्या पूर्वपरीक्षेला तुम्ही करू नका। कारण शेवटचे जे काही दिवस असतील 87-88 दिवस जे आपल्या हातामध्ये आहेत त्याचा व्यवस्थितरित्या वापर तुम्हाला करायचा आहे। तर ते कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे, तर त्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला डिस्कस करायचं आहे। तर आता सुरुवात करूया। तर पहिला मुद्दा असा आहे की कृपया करून आता जरी तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न प्रत्येक विषयामध्ये एखादा दुसरा प्रश्न जर तुम्हाला वेगळा वाटत असेल तर कृपया करून तुमचे सोर्सेस जे आहेत हे तुम्ही बदलू नका। काही जरी झालं तर तुम्ही तुमचे जे संदर्भ पुस्तक असतील त्याशी तुम्हाला स्टिक राहायचं आहे। अजिबात इथून पुढचे जे काही आपल्याकडे दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमचे संदर्भ पुस्तकं जे असतील ते अजिबात तुम्ही बदलू नका। जे आहे त्याचीच तुमची उजळणी जी आहे ते व्हायला पाहिजे। आता ज्यांच्या उजळणी झालेल्या नसतील त्यांना गट बला फटका बसलेला असेल तर ती चूक तुम्हाला करायची नसेल तर कृपया करून तुमचे जे संदर्भ पुस्तक असतील, जे काही तुमचे करंट अफेअरचे असतील किंवा ते तुमचे जीएचचे असतील किंवा जे तुम्ही मॅथ्स रिजनिंगला वापरत असाल ते कृपया करून बदलू नका। आहे तेच तुम्हाला ठेवायचे, त्याची सतत सारखी उजळणी तुमची जी आहे ही तुमची व्हायला हवी। हा पहिला पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा, तुमचे सोर्सेस अजिबात बदलू नका। दुसरा आहे की जास्तीत जास्त उजळणी जी आहे ही तुम्हाला करायची आहे। कारण आता वन लाइनर ज्यावेळेला प्रश्न येतो लक्षात घ्या त्यावेळी तुम्हाला त्याचं आन्सर माहीत असणं फार गरजेचं आहे। ज्यावेळी विधान आपल्याला कुठलं विधान बरोबर आहे किंवा कोणतं विधान चूक आहे तिथं आपण एलिमिनेशन मेथड वापरू शकतो, पण ज्यावेळेला वन लाइनर प्रश्न ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याचं आन्सर करेक्ट माहीत असणं फार गरजेचं आहे। इवन जर तुम्ही दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज झाला तरी सुद्धा चालू शकेल, मात्र त्याची कुठेतरी तुम्ही वाचले की वाचून तुमचं झालं असलं पाहिजे। पण त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर जास्तीत जास्त उजळणी करणं गरजेचं आहे। त्यासाठीच तुम्हाला मगाशी सांगितलं की कृपया करून तुमचे सोर्सेस किंवा संदर्भ पुस्तकं जे आहेत हे बदलू नका, तर आणि तरच तुमची उजळणी जी आहे ती सतत होणार आहे। ठीक आहे। नंतर गणित आणि बुद्धिमत्ताची जोरदार तयारी करा। आता गट ब च्या ज्या पूर्वपरीक्षेला गणित आणि बुद्धिमत्ता विचारलेलं होतं ते सोपं आहे, पण बऱ्याच जणांना कालावधी जो आहे तो पुरलेला नाही। याचं रिझन म्हणजे मॅथ्स अँड रिजनिंगची प्रॅक्टिस न करणं। कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला मोठं चॅलेंज असतं की मॅथ्स अँड रिजनिंग मध्ये आता 20 प्रश्न आपल्याला विचारले तर 20 पैकी कमीत कमी ऍटलीस्ट 12 ते 13 प्रश्न जरी तुमचे सुटले तरी सुद्धा तुम्ही कट ऑफचे पार लाईन जी आहे ती पार तुम्ही करू शकता। पण हे कधी ज्यावेळी तुम्ही मॅथ्स अँड रिजनिंगची प्रॅक्टिस कराल। आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या विषयांना तुम्हाला समान वेटेज द्यायचं आहे। एक जरी तुमचा विषय वीक पडला तरी सुद्धा तुम्ही कट ऑफ पेक्षा 2-3 मार्कांनी मागे किंवा पुढे ह्याच गोष्टी याच्यामध्ये होत राहणार आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक विषयाला समान न्याय द्यायचा तुम्ही प्रयत्न जो आहे हा सर्वांनी करायचा आहे। आणि मोठं चॅलेंज आहे मॅथ्स अँड रिजनिंगची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करा, कारण हा डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे। जीएस पेपर 2 मुख्य परीक्षा जर तुम्ही देणार असाल, प्रिलिम जर क्वालिफाय झाला मुख्य परीक्षेला सुद्धा मॅथ्स अँड रिजनिंग आहे आपल्याला, तर तिथे सुद्धा तुमचा हा जो गणित आणि बुद्धिमत्ता विषय आहे तो तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यासाठी निश्चितपणे सहाय्यभूत ठरणार आहे। त्याच्यामुळे ह्या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। मी शेवटी 10 ते 15 दिवसामध्ये मॅथ्स रिजनिंग करेन, मी 20 दिवसामध्ये करेन असे फक्त करेन म्हणणारे करतच राहतात, पण त्यांच्याकडून शक्यतो कंप्लीट हा विषय होत नाही। आत्तापासूनच या विषयाकडे थोडंसं गांभीर्यपूर्ण बघण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो तुम्ही करा। निगेटिव्ह मार्क्स न होण्यासाठी जास्तीत जास्त एमसीक्यूची प्रॅक्टिस जी आहे ही तुम्ही केली पाहिजे। लक्षात घ्या, एमसीक्यू जसे पडले तर चांगली गोष्ट आहे, पण जर नाही पडले ऍटलिस्ट आपला माइंड तरी तितका डेव्हलप होतो की बाबा ह्या अशा पद्धतीचे प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पडतात आणि आपला माइंड ज्यावेळेला रेडी होतो त्यावेळी आपण परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते सोडवू शकतो। पण यासाठी एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं आपल्याला फार गरजेचं आहे। आयोगाचे झालेले सगळे प्रश्न जवळपास 20-21 हजार जे असतील ते तुम्ही जेचे प्रश्न कराच, सोबतच जर तुम्हाला कुठल्या क्लासच्या टेस्ट पेपर जरी मिळाल्या त्या सुद्धा तुम्ही सोडवा। जितके जास्त एमसीक्यूची प्रॅक्टिस कराल तितका जास्त तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बिल्डअप होईल आणि निश्चितपणे तुमची पूर्वपरीक्षा निघायला तुम्हाला सहाय्यभूत जे आहे ते ठरणार आहे। पण फक्त वाचत बसला आणि एमसीक्यूची प्रॅक्टिसच नाहीये आणि परीक्षेला गेला तर तिथे एक्झॅक्टली उत्तर कसं सोडवायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर याचा अर्थ तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस परिपूर्णरित्या केलेली नाही। त्याच्यामुळे एमसीक्यूची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे। चालू घडामोडीचे संदर्भ मगाशी सांगितलं आहे तेच वाचा। आता कंबाईनच्या गट ब च्या पूर्वपरीक्षेला काय झालेलं आहे, ऑलरेडी पेपर सेट असल्यामुळं असं एकंदरीत पेपर पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की पेपर ऑलरेडी सेट होता, कारण एक्झाम पुढे जशा जात होत्या त्याच्यामुळं। तर 2023 चे मॅक्झिमम त्यांनी चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत। आता गट क ला सुद्धा
एक शक्यता अशी आहे की पाठीमागचे सुद्धा विचारू शकतात, 2024चे सुद्धा विचारू शकतात. पण जर 2-2 वर्षाचं करंट अफेअर्स करत बसलो तर बाकीचे विषय आपण करणार कधी? तर शक्यतो करून 2024 आणि पाठीमागचे 2023चे 5-6 महिन्याचे करंट अफेअर्स तेवढे करून जावा. जितके येतील तितके येतील. आपल्या शेवटी मार्क्स कलेक्ट करायचे आहे. प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ आउट पडतील का याची गॅरंटी कोणीच देणार नाही. ठीक आहे, पण ऍटलिस्ट कट ऑफ लाईन पार करण्यासाठी तरी तेवढे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी जे सोर्सेस आपल्याकडे आहेत, समजा तुमची जीके टुडे वापरत असाल, तुम्ही सिम्प्लिफाईड वापरत असाल किंवा परिक्रमा वापरत असाल, आहेत तेच वाचा, 2-3 वेळा वाचा, जास्तीत जास्त वाचा. तर आणि तरच तुमचे रिव्हिजन जे आहे ते प्रॉपर होणार आहे. मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स इथंच जवळपास तुमचे मॅथ्स रिझनिंगचे 20 क्वेश्चन, चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन्स आणि त्या विषयाशी निगडीत अजून 4-5 क्वेश्चन पडले तर जवळपास 40% वेटेज इथेच होते, लक्षात ठेवा. पण हे जर तुमचे वीक विषय राहतील तर तुमचा पेपर्स होतो 60 पैकी. मग 60 पैकी जर पुन्हा त्याच्यामधल्या 4-4-5-5 प्रश्न जर सुटत गेला तर तुमचे कट ऑफ लाईन जे आहे ते पार होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या विषयांना व्यवस्थित वेटेज देऊन आपल्याला पुढे पुढे जाणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. दुसरे आहे की दररोज 6 तास तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. तुमचं टार्गेट तुमचं सेट करून ठेवा. मला दिवसभरामध्ये काय वाचायचं आहे, कुठले एमसीक्यूला किती वेळ द्यायचा आहे, मला जीएसच्या विषयाला कसा वेळ द्यायचा आहे. एक तुमचं टार्गेट नियोजन जे आहे ते सेट असलं पाहिजे. महिन्याचं टार्गेट सेट असलं पाहिजे, वीकचं टार्गेट सेट असलं पाहिजे, दिवसाचं टार्गेट सेट असलं पाहिजे. जसं तुम्हाला तुमचा कन्व्हिनियंट वे असेल तसं. पण कमीत कमी 6 तास अभ्यास होणं इथून पुढे फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि हा जो महिना आहे फेब्रुवारीचा, हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. ठीक आहे, कारण अतिशय तुमचं डोकं आता सध्या शांत आहे, माइंड तुमचं रिलॅक्स झालेलं असेल थोडंसं. आता ज्यांचा गट बचा स्कोर चांगला आहे ते तुम्ही मुख्य परीक्षेला लागा. पण ज्यांना अजून इकडे तिकडे होत आहे तुम्ही, त्यांनी गट कच्या पूर्वपरीक्षेवरती लक्ष सोबत ठेवा. ठीक आहे, आणि साईड बाय साईड जर तुम्हाला एखादा तास जर मिळाला तर मराठी आणि इंग्लिश ग्रामरची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ज्यांचा स्कोर जो आहे हा 50 आणि 60च्या दरम्यान आहे त्यांनी अशा पद्धतीने फॉलोअप करू शकता. पण ज्यांचा स्कोर एकदमच कमी आलाय, ठीक आहे, ज्यांना शाश्वती नाहीये, माझं होईल का नाही याची शक्यताच कमी वाटते, तर त्यांनी गट कवरती शिफ्ट होऊन अभ्यास इथून पुढे जे सांगितलेल्या ज्या मेथड्स आहेत त्या व्यवस्थित तुम्ही वापरा. निश्चितपणे तुमची पूर्वपरीक्षा तुम्हाला निघायला साहेबूत ठरणार आहे. नंतर परीक्षा लांब आहे म्हणून आता इथून पुढे निवांत कोणीही राहू नका. अजून परीक्षा खूप लांब आहे. गट बलच्या सुद्धा परीक्षेला हेच झालं असणार आहे बऱ्याच जणांच्या सोबत. परीक्षा लांब आहे नंतर करूया, परीक्षा लांब आहे नंतर करूया, असेच एक दिवस गेले, वर्ष गेलं, कधी परीक्षा झाली आणि कधी आपण यामधून बाहेर फेकलो गेलो कुणाला तुम्हाला समजलं सुद्धा नसेल. त्याच्यामुळे इथून पुढे गाफीलपणा अजिबात ठेवू नका, लक्षात ठेवा. आपल्याला जर पोस्ट काढायची असेल, परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला स्कोअर करायचा आहे, मार्क्स पाडायचे, त्या दृष्टीतूनच तुमची इथून पुढची सगळी पावलं पडली पाहिजेत. फक्त निवांत कुणीही इथून पुढे राहू नका. ठीक आहे, आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा. भले तुमच्याकडे जर पुस्तक नसेल, सगळ्या झालेलं कंपायलेशन नसेल, आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या साईडवर उपलब्ध आहे, तिथं सुद्धा साईडवरती तुम्हाला भेटतील. तिथून सगळ्या प्रश्नपत्रिका घ्या, व्यवस्थित सोडवा. एक चॅप्टरची व्यवस्थित तुमची प्रॉपर तयारी जी आहे ही तुमची व्हायला हवी. ठीक आहे, जे झाले आता ते सोडून द्या. ठीक आहे, माझा गट पला हे झालं, माझं गट कला ते गट बला मला इतका मला वेळ कमी मिळाला, ह्याला कमी मिळाला, तर ते सगळं सोडून द्या आणि एक नवीन सुरुवात करा. आणि गट क ची पूर्वपरीक्षा काढण्यासाठी तरी 100% सर्वांनी प्रयत्न जे आहेत तिथून पुढे करायचे आहेत. कुणीही गाफील राहू नका. एखादी पोस्ट हातामध्ये घ्या, त्याच्यानंतर मग मोठ्या पोस्टसाठी तुम्ही लढू शकताय. पण हातामध्येच काही नाही, वर्षानुवर्ष निघत चाललेत, फार मोठं टेन्शन फ्रस्ट्रेशन जे आहे हे तुम्हाला येऊ शकतं. त्याच्यामुळे सर्वांनी सांगितलेले मुद्दे जे आहेत ते प्रॉपर पद्धतीने लवकरात लवकर लक्षात ठेवा आणि जागे व्हा, लवकरात लवकर जागे व्हा सर्वांनी. ठीक आहे, आणि एक पोस्ट सर्वांनी काढायचा 100% प्रयत्न जो आहे करा. भले गट ब मधून निघू दे किंवा गट क मधून निघू दे, एखादी काढा. नंतर मोठ्या पोस्टसाठी तुम्हाला लढता येते, पण हातामध्येच काही नसेल तर पुन्हा फ्रस्ट्रेशन वगैरे जे आहे ते सगळ्याच गोष्टी येतात, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एक पोस्ट काढणं फार आपल्याला गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हे सांगितलेले मुद्दे सर्वांनी प्रॉपर पद्धतीने लक्षात ठेवा. आता ज्यांना कुणाला कंबाईन ग्रुप सी ची मेंटरशिप प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांच्यासाठी ऍडमिशन आजपासून चालू करतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरच्या जीके टुडेच्या पीडीएफ ज्या असतील ह्या तुम्हाला मराठीमध्ये मिळतील. ठीक आहे, पीडीएफ मराठीमध्ये मिळतील 2024च्या कम्प्लिटली. त्याच्यामध्ये पुन्हा स्टडी टार्गेट तुम्हाला देणार आहे. 10 दिवसाचं तुमचं नियोजन राहील की 10 दिवसामध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर संपवायचे आहेत. आणि आपण VIMP क्विजेस देखील जे आहेत हे घेणार, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बिल्डअप होईल. ठीक आहे, नुसतं वाचत बसू नका, क्विजेस सुद्धा तुम्हाला सोडवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, ऑलरेडी तुम्ही युट्यूबवरच्या आपल्या पोस्टमध्ये जे आपण क्विज टाकतो त्या सुद्धा तुम्ही सोडवतच असाल. पण अशा प्रकारचा एक प्लॅन जो आहे तो आपण ठरवणार आहोत की जेणेकरून
तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो हाय होऊन जाणार आहे. आणि याची फीज अतिशय नॉमिनल आपण ठेवलोय 99 रुपीज पर मंथ. पण याच्यामध्ये जे 5,000 10,000चे तुम्हाला कोर्सेस घेतात बाहेर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त व्हॅल्यू तुम्हाला द्यायचं याच्यामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे. ज्यांना कुणाला या कोर्समध्ये जॉईन करायचं आहे, ज्यांचा आता गट बचा चान्स हुकला असं वाटतोय, त्यांनी या कोर्समध्ये एनरोल करून घ्या. ठीक आहे. तर याची फीज 99 आहे. कसं एनरोल करायचं आहे तर आपला जीपे क्रमांक आहे 9175004691. हा नंबर तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा MPSC टाइम्स म्हणून 9175004691. याच्यावरती तुम्ही 99 रुपीज पाठवून द्या आणि त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवू शकता 9175004691 याच क्रमांकावरती, किंवा टेलिग्रामला पाठवू शकता 9175004691 या क्रमांकावरती. ठीक आहे. सो ज्यांना कोणाला रिस्क घ्यायची नाही आता ग्रुप सीला, त्यांनी निश्चितपणे एकदा याच्यामध्ये एनरोल तुम्ही करून बघा. तुमचा निश्चितपणे कॉन्फिडन्स लेवल जो आहे हा तुमचा बिल्डअप होऊन जाईल आणि एक तुम्ही राईट डिरेक्शननी अभ्यास कराल. एक टार्गेट तुम्हाला मिळेल कंटिन्युअसली. बिना टार्गेटची तुमची कंबाईनची गट कची पूर्वपरीक्षा निघणार नाही. जर तुम्ही टार्गेट फॉलो केलं तर आणि तरच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या शक्य होणार आहेत. सो ज्यांना कुणाला रिस्क घ्यायची नाही त्यांनी लवकरात लवकर एनरोल करून घ्या. आता ऑफरमध्ये 99 रुपीज याचीच प्राइस ठेवलेली आहे, नंतर फीज वाढू शकते. त्यामुळे ज्यांना कुणाला एनरोल करायचं आहे नक्कीच एनरोल करून घ्या. ठीक आहे. ही बॅच आजपासूनच स्टार्ट होते. याच्यामध्ये पहिलं टार्गेट तुम्हाला 10 दिवसाचं तुम्हाला देऊन टाकेन आणि जे काही टुडेच्या PDF सुद्धा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मराठीमध्ये जे असेल कंप्लीट 2024 तुम्हाला मिळून जातील. त्याच्यामध्ये ॲपचे सुद्धा डेली 20 MCQ सिरीजच्या PDF सुद्धा तुम्हाला मिळेल आणि प्लस विश्लेषणाची देखील तुम्हाला याच्यामध्ये PDF मिळेल. प्लस एक प्लॅनिंग असं आहे की VIMP क्विजेस सुद्धा आपल्याला जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे शक्यतो करून याच्यामध्ये एनरोल करण्याचा प्रयत्न करा. टार्गेटनुसार जाऊया. एक दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पोस्ट काढून लवकरात लवकर लाईफ स्टेबल करा आणि लवकरात लवकर गाफील राहू नका, जागे व्हा, एनरोल करून घ्या. अदरवाईज तुमच्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करा, पण एखादी पोस्ट सर्वांनी 100% काढा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.